नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. बघा आपल्यासारखी सेम गाडी. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 7:30 वाजलेत मित्रांनो. उठलोय आत्ता, फ्रेश वगैरे झाले, तोंड हातपाय वगैरे धुतलंय. आता निघायचं मित्रांनो. चांगली झोप लागली होती, एकदम उठवत नव्हतं सकाळी, पण मस्त एकदम गार वारा चालू होता. कारण की सगळं मोकळं आहे बघा. मागच्या साईडला वगैरे आपली गाडी पलीकडच्या साईडला उभी आहे. एकदम मोठं पार्किंग आहे, त्यामुळं झोप पण एकदम व्यवस्थित लागली होती. शेवटी कसा तरी उठलो, जेव्हा आलं उठायला उठलो. आता निघायचं मित्रांनो. आता बघू कुठं थांबायचं आणि कुठं काय करायचं. चहा वगैरे पण घेतलाय. कुंदन शेट अजून झोपलेलेच आहेत, ते उठतील आता थोड्या वेळात. एकदम व्यवस्थित जागा आहे बघा. इथं आपली गाडी लागली मागं. एकदम मोठं पार्किंग आहे हॉटेलचं, त्यामुळं काय अडचणच नव्हती. मागं शेती वगैरे, एकदम वारा वगैरे एकदम छान चालला होता, त्यामुळं झोप पण चांगली झाली एकदम व्यवस्थित. तर निघूयात मित्रांनो. आता जरा उशीरच झाला, लवकर निघायचं होतं. 6 वाजता उठवायला सांगितलं होतं वॉचमनला. त्यांनी बिचाऱ्यांनी बरोबर 6 वाजता उठवलं, पण आता मलाच झोप कंट्रोल नव्हती होत. तर निघूयात मित्रांनो. दुपारचे 1:15 वाजलेत मित्रांनो. निप्पाणीच्या पंपामध्ये आलोय आता. डिझेल वगैरे फुल केलंय. 100च लिटर बसले. पुण्यात पण फुल केली. आता निघायचंय. आता नितीन मिस्त्रीकर जरा थांबायचंय. जरा ॲटोमॅटिक रॅचेट टाकून घ्यायचंय. जरा गाडीचे ब्रेक कमी लागतात, फक्त पुढचेच ब्रेक धरत आहेत, मागचे काय ब्रेक लागतच नाही आहे. त्याच्यामुळं त्यांच्याकडे दाखवायचं. 1-1.5 तास जाईल जरा तिथं. आणि 2 रॅचेट पण टाकायचं आणि निघायचं मग तिथून. बघू आता इथं किती वेळ लागतो. टाकी भरते पाण्याची. इथं पाईप वगैरे सगळं आहे पंपात, त्यामुळं टाकी भरून घेतो पाण्याची. जरा गंजलं होतं ते आतमध्ये, बहुतेक गंज पकडलाय. मार्केटला आम्ही बघितलं तर तिथं सगळं गंजलेलं पाणी येत होतं, मग ते सोडून टाकलं सगळं. मग इथं पंपात पाईप वगैरे सगळं आहे व्यवस्थित, मग त्यामुळं भरून घेते आता परत. 1-2दा तसं भरून परत सोडूनच द्यायला लागणार आहे. त्या आतला गंजाचं पाणी सगळं निघून जायला पाहिजे, त्याच्यानंतर व्यवस्थित पाणी येईल. तर पाणी वगैरे भरून निघूयात मित्रांनो. कुंदन शेट गेलेत तोंड हातपाय वगैरे धुवायला, आणि मग निघूयात मित्रांनो. बघा आपल्यासारखी सेम गाडी. एक मिनिट हा. उत्तमनीच बांधलेली ही पण गाडी. दत्त शिंदे त्यांची गाडी. सेम आपल्यासारखे, फक्त त्यांचं रेडियम आहे. आपली गाडी रेडियम नाही केलेली. नितीन मिस्त्रीच्या गॅरेजला आहे. रॅचेट टाकायचे आहेत. रॅचेट टाकून culti.com लगेच. जास्तीत जास्त अर्धा तास लागेल. अजून अर्धा तासानंतर निघायचं लगेच. बघा मित्रांनो, ही आपली गाडी आणि ही समोरची गाडी दत्त शिंदे. हे फोनवर बोलत आहेत ना, त्यांची ही गाडी आहे. दोन्ही 12 टायर आहे. सेम भांडी, फक्त ही आपल्या गाडीला रेडियम बिलकुल नाही आहे आणि या गाडीला रेडियम आहे. समोर वगैरे रेडियम केलेलं आहे, एवढाच फरक आहे.
दोन्ही गाड्या उत्तमने बांधलेल्या आहेत. ब्रेकचं काम चालू आहे आपलं. संध्याकाळचे 5:45 वाजले. फायनली आमचं काम झालंय. आता आवरत आहे सगळं. थोडं थोडं करता करता ब्रेकचं जरा जास्तच काम निघालं, पण काम झालं फायनली सगळं ओके. आता ब्रेकचा वगैरे काय प्रॉब्लेम नाही आपल्याला. आता स्टेअरिंग आपलं जरा वाकडं बसलं होतं, ते पण काढून सरळ केलं. वेळ गेला, अख्खा दिवसच गेला तिथं, पण काम झालं. निघायचं. ही पण गाडी झाली आता दत्ता शिंदेची. ते पण चालले लोडिंगसाठी. त्यांना वसईचा लोड आहे, काचपेटी भरायला चालले. आता उद्या तर आपली गाडी काय खाली होणार नाही, कारण की उशीर लागेल पोचायला आपल्याला. नॉनस्टॉप जरी गेलो तरी उद्या दुपार होईल आपल्याला. 2-3 वाजतील पोचता म्हैसूरला. दुपारी गेल्यानंतर नंबर लागणार नाही. उद्या संध्याकाळी किंवा रात्री पोचायचा प्रयत्न करू. आता आपण आता जिथपर्यंत जाईल रात्री तिथपर्यंत जायचं आणि कुठंतरी मुक्काम करायचा. पण एवढंच आहे की गाडीचं सगळं काम झालं. तर निघूयात मित्रांनो आता 1-2 मिनिटात. झालंय सगळं आवरत आहे आता. मित्रांनो रात्रीचे 10 वाजलेत. आत्ता बेळगावला आत्ता म्हणजे एक अर्धा तास झाला येऊन. जेवण वगैरे केलं. नेहमी उत्तमची इथं जिथं करतो तिथं जेवण वगैरे केलं. उत्तम नाही आज आमच्या बरोबर. उत्तमच्या मामाचा पोराचं लग्न आहे, तिथं गेलाय तो. आता जेवण करून निघतोय आता आम्ही. आता बघू, हुबळी वगैरे क्रॉस करून आम्ही झोपायचं प्लॅनिंग चाललंय. जिथं चांगला ढाबा वगैरे वाटत तिथं झोपूयात. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र. जय हिंद.